जय शिवराय मंडळी, मी कोकणी वैष्णवी या यूट्यूब समूहावरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मी आज आले पालीला. म्हणजे पालीला इथून आपल्याला सरसगडला पण जाता येतं आणि सुधागड हे दोन गडकिल्ले देखील होतात. त्याचबरोबर आपल्याला पालीला बल्लाळेश्वर हे अष्टविनायकापैकी एक मंदिर आहे. तिथे गणपती बाप्पांचं आम्ही आता दर्शन घेतलंय आणि मी आता जाणार आहे सरसगडला. तर आपण बघू सरसगड कसा आहे ते. आणि या 2026 मधला हा माझा पहिला गडकिल्ला आहे. लेट आहे पण थेट चला जाऊ सरसगडला. तर मित्रांनो, आता फक्त 10 मिनिटाची चढाई झाली आणि मी इथेच दमले. ते सोडा गमतीचा भाग. इथून बघा तुम्ही 10 मिनिटाची चढाई झाल्यानंतर तुम्हाला पालीचा एक म्हणजे पाली गावाचा सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो. तुम्ही बघा इथून मस्त मागे डोंगर आणि इकडे शहर, खूप छान असं दृश्य आहे. आणि इथूनच माझ्या मागे जो दिसतोय तो आहे सरसगडचा बाले किल्ला. तर आता आपण बघू वाट किती अजून म्हणजे लांब आहे इथून थोडं, पण चला बघू. व्हिडिओ पूर्णपणे बघा तोपर्यंत. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आताच करून घ्या. तुम्हाला नवनवीन व्हिडिओ असेच पाहायला मिळतील. चला आपण बघू पुढे. तर मित्रांनो, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सरसगड किल्ला जिंकून घेतला, आपल्या स्वराज्यामध्ये आणला, त्यावेळी या किल्ल्याची थोडी डागडुजी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 2000 होन मंजूर केले होते. आणि त्यानंतर या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. त्यामुळे हा किल्ला स्वराज्यामध्ये होता हे सिद्ध होतं. आणि या किल्ल्याची बाले किल्ला, सरसगडचा बाले किल्ला आणि सरसगड माची अशा दोन भागामध्ये विभागणी झालेली आहे. आता सध्या फक्त 15 ते 20 मिनिटाचा ट्रेक आपण केलेला आहे. इथून पुढे गेल्यावरती आपल्याला पाण्याचे टाके आणि बाले इकडे सरसगड माचीकडे जाणारा जो पायरी मार्ग आहे तो पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ बघा, आपण अजून इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करू. चला. आपल्याला सरसगडच्या पहिल्या टप्प्यावरती इथे एक पाण्याचं टाकं पाहायला मिळेल. यामध्ये आता सध्या पण पाणी आहे, पण पाणी खराब आहे सध्याचं. पण त्या काळात हे पाणी पिण्यासाठी वापरत असावेत. तुम्ही बघू शकता शिवकालीन अवशेष इथे एक आपल्याला पहिला पाहायला मिळालाय. आता आपण वरती अजून काय काय पाहायला मिळतं ते बघू. चला तर मग. या किल्ल्यावरती आल्यावर शांतता, इतिहास आणि निसर्ग सगळं एकत्र अनुभवायला मिळतं. ट्रेकरसाठी तर हा एकदम परफेक्ट असा किल्ला आहे. हा ट्रेक जास्त हार्ड नाहीये. फक्त पायऱ्यांचा जो पॅच आहे तो चढून आपल्याला गडावरती पोहोचता येते. पाली दरवाजापाशी पोहोचलेली आहे. पाली दरवाजापासून वरती फक्त 15 ते 20 मिनिटाचा ट्रेक आहे. वरती अजून एक महादरवाजा आणि 2 देवडी टाईप दरवाजे आहेत, ते आपण बघूया. चला. पाली दरवाजातून आतमध्ये आल्यावरती आपल्याला समोरच 2 देवड्या दिसतात. या देवड्या म्हणजे पहारेकरी या देवडीमध्ये राहून पहारा द्यायचे. या देवड्या तुम्ही बघा, इथे असं उभं राहून पहारा दिला जायचा, जेणेकरून शत्रू आतमध्ये इंटर करू नये, त्यासाठी इथे पहारा दिला जायचा. आणि इथे अशा प्रकारे दिवे लावले. बघा मस्त अशा देवड्या जाऊन कोरलेल्या आहेत. मी आता झेंडा बुरुजवरती उभी आहे. तुम्ही म्हणाल याला झेंडा बुरुज असं नाव का दिलं? कारण त्या काळामध्ये आपल्याला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या बुरुजावरती इथे झेंडा फडकवला जायचा, आपला भगवा इथेच फडकवला जायचा. आणि तुम्ही पाहू शकता आजही आपले जे गडप्रेमी आहेत, गिर्यारोहक आहेत, ते तशीच झेंडा फडकवण्याची जी प्रथा आहे ती अजून पण चालू ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे पण एक भगवा आहे. आणि मी आता सध्या बुरुजावरती उभी आहे. हा तुम्हाला इथे असं बघितलं तर बुरुज वाटणार नाही, पण जेव्हा तुम्ही खालून वरती चढाई करायला सुरुवात करता तेव्हा बुरुजाची जी बांधणी आहे ती तुम्हाला पूर्ण प्रकारे दिसून येते. आणि मी आता इथे वरती आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त या बुरुजाची बॉर्डरच दिसते. तुम्ही बघा, अजून थोडा वरती पार्ट राहिला आहे, तो आपण बघायला पुढे जाऊया. बाले किल्ल्यावरती जायच्या आधी आपल्याला इथे शिवकालीन शौचालय पाहायला मिळेल. तुम्ही बघू शकता, आतमध्ये दाखवते. एकदम छोटासा एरिया आहे. त्यावेळेची बांधणी अजून पण पक्की आहे एकदम, म्हणजे बांधकाम बघा तेव्हाचं कमाल आहे. बाले किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला पाण्याचे 4 टाके पाहायला मिळतील. तुम्ही पाहू शकता, मी आता टाकी 2 नंबर 2 पाशी उभी आहे. इथे समोर टाकी आहे, तसेच काही रूम कोरलेले आहेत त्या काळातले, ते पण तुम्ही इथे बघू शकता. बघा त्यांची बांधणी आता थोडेसे ढासळलेले आहे, पण तेव्हाचे ते रूम आहेत. आणि त्याचबरोबर इथे एक आपल्याला हनुमानाचं मंदिर पाहायला मिळेल. त्याचं
देवाचं दर्शन घेऊन आपण आता वरती जायला सुरुवात करू. अजून काय थोडासा पाठ राहिलाय तो बघू. चला, आज ऊन झाल्यामुळे ना. तर मित्रांनो, किल्ल्यावरती आपल्याला पुरातन वाड्याचे काही अवशेष इकडे पाहायला मिळत आहेत. त्या काळामध्ये इथे पहारेकरी पहारा देत असायचे आणि इथे राहत सुद्धा होते. आणि सध्या पण इथे लोकांनी असे टेंट टाकलेत, त्यामुळं इथे आपण टेंटिंग करू शकतो जर तुम्ही स्टेसाठी आलात तर. आणि आता इकडे या बाजूला बघा, या बाजूला आहे तो दिंडी दरवाजा आहे. इथे खाली तुम्ही बघू शकता, इथे दिंडी दरवाजा दुसरा आहे, तिकडे एक दरवाजा आहे दिंडी दरवाजा. आणि पाण्याचे टोटल 8 टाके आहेत इकडे. पाण्याचे 8 टाके आहेत. आणि महादरवाजा असा खाली गेल्यावरती महादरवाजा. सरसगड हा मराठा कालखंडातील महत्त्वाचा किल्ला मानला जातो. येथे डोंगरात खोदलेल्या कातळकोरीव खोल्या आढळतात. याचा उपयोग प्रामुख्याने सैनिकांची निवासस्थाने, धान्यासाठी आणि तपश्चर्येसाठी होत होता. या खोल्या फारशा अलंकृत नाहीत, त्यामुळे लष्करी गरजांसाठी तयार केल्याचे दिसते. मी आता सरसगडावरती आहे आणि सरसगडावरती तुम्ही जर कधी आलात तर सरसगडावरती एकूण पाण्याचे 8 टाके आहेत. आणि त्यामधला हा माझ्या मागे जो आहे तो आहे गणेश टाके, टाकी क्रमांक 6. यातलं पाणी एकदम पिण्यायोग्य आहे. तुम्ही कधी आलात तर या टाक्यामधलं पाणी पिऊ शकता. तुम्ही बघा, या मस्त सुंदर आणि थंडगार पाणी आहे, एकदम मस्त पिऊ शकता. मी आता आत जात नाही आहे कारण प्यायचं पाणी आहे मस्त. आणि हे टाकं बघाल ना, आतमध्ये खूप रुंद आहे, अरुंद एकदम मस्त आहे एकदम. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला सरसगड आता पाहून झालेला आहे आणि मी आता महादरवाजापाशीच व्हिडिओची सांगता करत आहे. तर तुम्हाला या ज्या मी ऐतिहासिक सरसगडावरती ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत ते दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब आताच करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तसेच आध्यात्मिक व्हिडिओ पण दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.